नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. बारागाव नांदूर येथे किरकोळ वादातून महिलेसह कुटुंबियांना मारहाण. जिवंत सोडणार नाही म्हणत कुटुंबाला दिली धमकी. 6 जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे किरकोळ वादातून एका महिलेसह तिची आई, भाऊ व बहिणीला लाकडी दांडका व दगडानं मारहाण करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याची घटना 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्रद्धा रोहिदास पवार राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून राणी सूर्यभान जाधव, सूर्यभान साहेबराव जाधव, सुनीताबाई साहेबराव जाधव, परी सूर्यभान जाधव, लकी सूर्यभान जाधव आणि मॉन्टी सूर्यभान जाधव सर्व राहणार बारागाव नांदूर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 905/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 125(अ), 352, 351(2), 189(1), 190 व 191(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत त्यांनी दिलेल्या हकीकतीनुसार 9 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8 वाजता बारागाव नांदूर येथे आरोपी लकी सूर्यभान जाधव व मॉन्टी सूर्यभान जाधव यांनी फिर्यादी श्रद्धा पवार तसेच त्यांची आई अलका, भाऊ, बहीण यांना लाकडी दांडक्याने व दगडानं मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सर्व आरोपींनी शिवीगाळ करून तुम्ही जर परत आमच्या नादी लागले तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेनंतर श्रद्धा पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून त्यानुसार राहुरी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप हे करत आहेत. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरुशे, राहुरी.